तर तुमच्या घरात तुम्हाला वागणूक कशी, ट्रीटमेंट कशी, तुम्हाला कसं बोललं जातं ते सांगा जरा. घरात ट्रीटमेंट काहीच नाही. कारण का घरातली कुठलीही वस्तू जर फेकायची असली, घरातले अगोदर मला विचारतात तू खातोस का कुत्र्याला फेकू. त्याच्यानंतर कुठं पाहुण्याचा जेवणाचा कार्यक्रम असला, वरण भाताचं जर असलं तर घरचे मला पाठवतात, आणि बोकड असलं तर घरचे जातात, म्हणतात पाहुणे काय म्हणतील. आणि का माझ्या वर्गामध्ये एक मैत्रीण होती पूजा नावाची, ती वर्गात प्रथम यायची, पहिल्या क्रमांकाला यायची. घरचे म्हणायचे शिक शिक तिच्याकडून काहीतरी शिक जरा. काल ती पळून गेली, आता घरचे काय म्हणत नाहीत. बापू तुमचं किती वर्षाला लग्न झालंय? काय माय माझं 25 वर्षाला लग्न झालं, वयाच्या 25व्या वर्षी. काय म्हणून माईने तुम्हाला पसंत केलं? तुझ्या आणि असं नव्हतं बापू. त्या टायमाला चांगला पैलवान गडी होतो, पंचऋषिक नाव होतं माझं. आणि मजा कर ते तर सोड, प्रॉपर्टी एवढी होती की 100 एकर जमीन माझ्या हाताखाली होती. तुमचं तोंड बघून वाटतंय तुम्हाला कोणी पसंत केलं नसेल. काय तुम्हाला पसंत केलं? काळ झर तोंड आहे तुम्हाला. भाऊ तू MIDC मध्ये लय वर्ष काम केलंस म्हणा. हा लय काम केलं भाऊ, लय कंपनीत काम केलं. किती वर्ष केले? मी काम केलं 50 वर्ष. 50 वर्ष? 50 वर्षापासून कंपनीत काम करतो. आणि तुझं वय काय आता? माझं वय आता अंदाजे असेल बघ 40 वर्ष. 40 वर्ष. आणि तू काम किती केलं, किती वर्ष केलं? 50 वर्ष. हे सगळ्या कंपनीत काम केलं मी. काय समजलं नाही राव तुझं. 40 वय तू 50 वर्ष काम केलं. बरोबर आहे ना, कंपनीत ओव्हर टाइमची पद्धत असते भाऊ. ओव्हर टाइम? हा ओव्हर टाइम करून बघ ना. हा ओव्हर टाइम भरून का? लोक दारू पितात त्याला दारूचं व्यसन लागते, लोक तंबाखू खातात त्याला तंबाखूचं व्यसन लागते, लोक पुड्या खातात त्याला पुड्याचं व्यसन लागते. मी आणि माझा मित्र लहानपणापासून अभ्यास करता, आम्हाला अभ्यासाचं व्यसन नाही लागलं. कारण आम्ही गणितात कायम नापास व्हायचं. शिक्षक आम्हाला त्रिकोण शिकवत असले, त्रिकोण बघले की आम्हाला समस्याची आठवण यायची. मित्र काहीतरी खासच आहे. शिक्षक एवढं ध्यान देऊन सांगायचे, आमच्या लक्षात नाही बसलं, पण आम्ही मित्रांनी जे बोललं ते आमच्या लक्षात फिट आहे. लोक म्हणतात हर कुत्ते का दिन आता आहे. आमचा दिवस कधीच नाही आला, कारण का आम्ही कुत्रे नाहीच, वाघ हा वाघ. मी मित्रावर कधीच जळलो नाही, मित्राच्या सक्सेसवर कधीच असं घमेंट केलं नाही, जळलो नाही, कारण माझा मित्र आयुष्यात कधी सक्सेस झालाच नाही. काय रे बाबा लय उदास बसला, काय झालं? बसलो बाबा, लई टेन्शन आलं रे, बसलो निवांत. तू काय असं टेन्शन काय? मजिलावर आहे ना, तिने मला 10 लाख मागली. तुला तर माहिती आहे माझ्याकडे फुटी कवडी पण नसते, 1 रुपयाची बंदी नसते कपाळाला माणूस मेल्यावर. नसते तरी तिच्यासाठी मी माझं गावातलं घर घाण ठेवून तिला 10 लाख दिलो. हा तिनं 10 लाख घेऊन दुसऱ्या सोबत पळून गेली. अरे बाबा काय तुझ्या नशिबात झालं, घर बी गेली आणि पोरगी गेली. लय बेकार झालं रे, लय वाटोळा करून गेली तिनं. अरे काय लांड गेले दिवस झालं भेटला नाही, काय झालं? हा ते जरा गावाला गेलतो रे, पप्पाची तब्येत जरा खराब आहे त्याच्यामुळे गेलतो. अरे काय झालं? काय झालंय मला काही सांगता येणार बघ, लक्षात नाही माझ्या काय झालं ते. मग आता यंदा लग्न आहे का नाही? हा लग्न ह्या वर्षी करायचंच होतं, पण दीपावलीला जरा जास्तच खर्च झाला ना. किती झालाय आता खर्च? खर्च भरपूर झाला. 2 फटाकडे घेतले, सुरसुऱ्या घेतल्या, सुतळी बॉम्ब घेतले. अरे एवढा खर्च आणि त्याचा लग्नाचा काय संबंध? हा तसं लग्नाशी काही संबंध नाही, पण लग्न करायचं आता. मग उरकून टाकावत मग यंदा. हा उरकून टाकतो ना आता. ते कसं लग्न म्हणजे कसं EMI सारखं आहे बघ. लग्न करायचं म्हणलं की लई खुशी होती, आणि नंतर त्याचं फेरतानी नाके नऊ येतात. त्याच्यामुळे जरा विचार करालो, विचार करण्याकडनं 30 वर्ष झालं. अरे वय वाढत चाललंय ना मग तुझं. नाही भाऊ वय वाढणं आलंय माझं, अनुभव वाढाला. जा तू भाऊ, तुझ्या घरी तुला इज्जत आहे का नाही? इज्जत बिजत काय नाही बाबा, घरात ठेवतात ते लई मोठी गोष्ट झाली. घरात झोपू देतात, 3 टायमाचं खायला देतात, ती लई गोष्ट झाली. इज्जत बिजत काय नाही. घरच्या कुत्र्याला इज्जत आहे, त्याला बिस्किट देतात पण मला देत नाही. अरे मग काय इज्जत द्यायचं सांग काय तुझ्या घरी? जर बस ना बाबा, राहू दे ना. 2 टायमाचं खायला भेटतात तेही नको भेटू का? बापू तुमचं किती वर्षाला लग्न झालंय? काय माय माझं 25 वर्षाला लग्न झालं, वयाच्या 25व्या वर्षी. काय म्हणून माईने तुम्हाला पसंत केलं? तुझ्या आणि असं नव्हतं बापू. त्या टायमाला चांगला पैलवान गडी होतो, पंचऋषिक नाव होतं माझं. आणि मजा कर ते तर सोड, प्रॉपर्टी एवढी होती की 100 एकर जमीन माझ्या हाताखाली होती. तुमचं तोंड बघून वाटतंय तुम्हाला कोणी पसंत केलं नसेल. काय तुम्हाला पसंत केलं? काळ झर तोंड आहे तुम्हाला. भाऊ तुझ्या घरी तुला इज्जत आहे का नाही? इज्जत बिजत काय नाही बाबा, घरात ठेवतात ते लई मोठी गोष्ट झाली.
घरात झोपू देतात, 3 टायमाचं खायला देतात, ती लई गोष्ट झाली. इज्जत पितच काय नाही. घरच्या कुत्र्याला इज्जत आहे, त्याला बिस्किट देतात पण मला देत नाही. अरे मग काय इज्जत द्यायचं सांग काय तू या घरी जर. बस ना बाबा, राहू दे ना. 2 टायमाचं खायला भेटतात तेही नको भेटू का? लोक दारू पितात त्याला दारूचं व्यसन लागते. लोक तंबाखू खातात त्याला तंबाखूचं व्यसन लागते. लोक पुडा खातात त्याला पुड्याचं व्यसन लागते. मी आणि माझा मित्र लहानपणापासून अभ्यास करता, आम्हाला अभ्यासाचं व्यसन नाही लागलं, कारण आम्ही गणितात कायम नापास व्हायचं. शिक्षक आम्हाला त्रिकोण शिकवत असले, त्रिकोण बघले की आम्हाला समस्याची आठवण यायची. त्या मित्रात काहीतरी खासच आहे. शिक्षक एवढं ध्यान देऊन सांगायचे, आमच्या लक्षात नाही बसलं, पण आम्ही मित्रांनी जे बोललं ते आमच्या लक्षात फिट आहे. लोक म्हणतात हर कुत्ते का दिन आता आहे. आमचा दिवस कधीच नाही आला, कारण का आम्ही कुत्रे नाहीच, वाघ हा वाघ. मी मित्रावर कधीच जळलो नाही, मित्राच्या सक्सेसवर कधीच असं घमेंट केलं नाही, जळलो नाही, कारण माझा मित्र आयुष्यात कधी सक्सेस झालाच नाही.